श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। नारद मुनी म्हणाले, हे धर्मराजा, आता मी तुला वानप्रस्थ आश्रमाची वैशिष्ट्ये सांगतो. त्यामध्ये आचरण कसं असतं ते सांगतो. वानप्रस्थ आश्रमाचं आचरण केल्यामुळे अनायासेच सर्व ऋषींचं जे महर लोक असतं त्यांची प्राप्ती होते. वानप्रस्थ आश्रमामध्ये असणाऱ्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये. अयोग्य वेळी पक्व झालेले धान्य खाऊ नये. अग्नीवर शिजवलेले किंवा कच्चे अन्नही खाऊ नये. फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली फळे आणि कंदमुळे इत्यादींचे सेवन करावे. अग्निहोत्र करावं आणि अग्नी सदैव पेटलेला राहण्यासाठी, प्रज्वलित राहण्यासाठी आणि त्या अग्नीचं संरक्षण करण्यासाठीच पर्णकुटी किंवा एखाद्या आश्रमामध्ये किंवा गुहेमध्ये आश्रय करावा. स्वतः मात्र ऊन, वारा, पाऊस, थंडी या सर्व गोष्टी सहन कराव्या. वानप्रस्थ आश्रमामध्ये केस आणि नखे कापू नये. दाढी मिशा काढू नयेत आणि आपल्या शरीरावरचा मळही काढू नये. वानप्रस्थ आश्रमामध्ये मलिन आणि शक्यतो गबाळच राहण्याचा प्रयत्न करावा. याच्या मागची भूमिका अशी आहे की शरीराबद्दल विचार करणं सोडून द्यावं. शरीर स्वच्छता, शरीराचं आवरणं या गोष्टी करण्यामध्ये जो अनावश्यक वेळ जातो तो सर्व वेळ भगवंताच्या भक्तीमध्ये आणि साधनेमध्ये व्यतीत करावा. म्हणून शरीराकडे जितकं करता येईल तितकं दुर्लक्ष करावं. स्नान वगैरे गोष्टी कराव्या, पण एक नित्यकर्म हा भाव मनात ठेवून शुद्धता, शुचिता, पवित्रता, स्वच्छता यासाठी. पण उगाच तासनतास अंग घासत बसलोय, मळ काढत बसलोय, केस धुवत बसलोय, दाढी मिशा स्वच्छ करत बसलोय, अशा गोष्टी करू नये. शरीराला तुच्छही समजू नये आणि शरीराचे उगाच लाडही करू नये, चोचलेही करू नये. शरीर हे साधनेपुरतं आवश्यक असणारं माध्यम आहे. शरीर हे भगवंताच्या प्राप्तीसाठी माध्यम म्हणूनच वापरायचं आहे. वल्कले धारण करावी. कमंडलू आणि दंड आपल्याबरोबर बाळगावा. कमीत कमी आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा वापर करावा. साठा करून ठेवू नये. अनावश्यक गोष्टी जमा करू नये.
आपली साधना, आपली तपश्चर्या कशी वाढवता येईल याचा विचार करावा. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. मीपणा, माझं आणि मला या गोष्टींपासून दूर राहावं. मी कोणीही नाही, माझं अस्तित्व शून्य आहे. मी एक भगवंताच्या हातचं बाहुलं आहे. करता तोच आहे, नाचवणारा तोच आहे. माझ्याकडून घडणारं हे सर्व नित्य कर्म, साधना, जप, तप त्याच्याच कृपेने घडत आहे असा भाव मनात ठेवावा. अहंकार किंवा कर्तेपणा आपल्याकडे घेऊ नये. भगवंताविषयी अत्यंत कृतज्ञतापूर्व राहावं. भगवंताबद्दल प्रेम आणि भक्ती मनात असावी. मौन पालन करावं. कोणाशीही संबंध ठेवू नये. एकांतात राहावं आणि सदैव भगवंताचं ध्यान करावं. त्याचंच चिंतन मनन करावं. वानप्रस्थाश्रमामध्ये आचरण करता करता जर त्याला त्या परमात्म्याशी, परब्रह्माशी एकत्व पावावं अशी इच्छा असेल आणि ते करण्याचं सामर्थ्य असेल तर त्याने संन्यास घ्यावा. कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व संग परित्याग करून अत्यंत निस्वार्थी होऊन, अत्यंत निरपेक्ष होऊन, अत्यंत कठोर होऊन, अत्यंत अलिप्त होऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार करावा. एका ठिकाणी एका रात्रीपेक्षा जास्त काळ राहू नये. सतत भ्रमण करावं. तीर्थयात्रा कराव्या. फक्त लंगोटी नेसावी आणि भिक्षा मागून जे काही मिळेल त्यावर आपली उपजीविका करावी. एकदा त्याग केलेली वस्तू परत स्वीकारू नये. एकदा त्याग केलेल्या गोष्टींचा परत विचार करू नये. संन्याशाने अत्यंत शांत राहावे, नम्र राहावे. कोणाचाही आश्रय न घेता एकांतात राहावे. एकट्यानेच सर्व व्यवहार करावे. स्वतःमध्येच रमावे आणि सतत भगवंताचं ध्यान करत बसावं. भगवतपरायण व्हावं. आपल्या स्वस्वरूपाकडे आत 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 जाण्याचा प्रयत्न करावा. हृदयस्थ असणाऱ्या भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. आत्मदर्शन मिळवायचं आहे. आत्मसुख, आत्मशांती प्राप्त करायची आहे आणि तो आत्मानुभव घ्यायचा आहे आणि याचा सतत त्याने प्रयत्न करावा. बंधन आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी मायेच्या अधीन आहेत आणि भगवंताजवळ ना काही बंधन आहे ना काही मोक्ष आहे. आणि म्हणून मायातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. उदरनिर्वाह व्हावा
म्हणून कुठल्याही प्रकारची कामे करू नयेत, अध्यापन करू नये, वादविवाद करू नये, आपणच कसे श्रेष्ठ आहोत, आपणच किती ज्ञानी आहोत याचा अहंकार करू नये, कोणाचीही बाजू घेऊ नये आणि कोणाच्या विरोधातही जाऊ नये, आपला शिष्य समुदाय वाढवू नये, अनेक ग्रंथांचा अभ्यास करू नये, कुठे जाऊन व्याख्यानं देऊ नये, प्रवचन करू नये, कीर्तन करू नये आणि त्या मोबदल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिळणारा मान आणि मिळणारं धन, अशा प्रकारे कोणतंही मानधन स्वीकारू नये. संन्यास घेणाऱ्याने सतत आत्मानुसंधानात राहावे, अत्यंत विचारपूर्वक वागावे, विवेकाने वागावे. लोकांमध्ये आपण फार ज्ञानी आहोत किंवा मलाच काय ते कळतं असा भाव ठेवून वावर करू नये. उलट हा एखादा वेडा आहे किंवा एखादा बालबुद्धीचा आहे असा लोकांचा समज झाला तरी हरकत नाही. मौन पाळावे, कोणाबरोबर वादविवाद करू नये, सतत मौनात राहावे. हा मुका आहे की काय असं जरी लोकांना वाटलं तरी हरकत नाही. याला ऐकू येत नाही हा बहिरा आहे, याला बोलता येत नाही हा मुका आहे, याला दिसत नाही हा आंधळा आहे, अशी जरी लोकांनी आपल्याबद्दलची कल्पना केली तरी हरकत नाही. उलट अशाच पद्धतीने राहावे. नारद मुनी युधिष्ठिराला म्हणाले, अशा प्रकारे संन्यास ग्रहण केलेला एक मुनी आणि भगवंताचा परमभक्त प्रल्हाद यांच्यामध्ये जो संवाद झाला तोच मी तुला आता सांगतो. प्रल्हाद एकदा आपल्या काही मंत्र्यांसह रानामध्ये फिरत असताना कावेरी नदीच्या तीरावर एक मुनी शांतपणे पडून आहे. त्यांचं अंग धुळीने माखलेले आहे. हे पाहून हा कोणी सिद्ध पुरुष आहे, ज्ञानी आहे म्हणून प्रल्हादाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि त्यांना एक रहस्य विचारलं. प्रल्हाद म्हणाला, आपण तर काहीच उद्योग करत नाही, आपल्यापाशी धन नाही, आपल्याला कोणतेही भोग भोगायला मिळत नाहीत, मग आपलं हे शरीर धष्टपुष्ट कसं? याचं रहस्य काय? प्रल्हादाच्या या प्रश्नावर ते मुनी म्हणाले, मनुष्यांना कर्मांची प्रवृत्ती आणि कर्मनिवृत्ती यापासून काय फळ मिळते या गोष्टी तू तर जाणतोसच. तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण तुझ्यामध्ये सदैव विराजमान असतात आणि तेच तुझं अज्ञान नष्ट करतात. तरीसुद्धा तू मला हा प्रश्न विचारला आहेस म्हणून मी त्याचं उत्तर देतो. आपल्याला कितीही भोग प्राप्त झाले तरी आपली तृष्णा कधी थांबत नाही आणि या हवेमुळेच, या अपेक्षेमुळेच मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरावं लागतं. ही तृष्णा, ही भूक, या अपेक्षा त्याच्याकडून अनेक प्रकारची कर्मे करून घेतात आणि म्हणून त्याला अनेक योनींमध्ये जन्माला यावे लागते. हे राजा,
दैववशामध्ये मला ही मनुष्य योनी प्राप्त झाली. मानव देह हा स्वर्ग आणि मोक्ष यांच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारामध्ये स्त्री पुरुष सुखप्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी यासाठी अनेक लोक कर्म करतात, परंतु या गोष्टी कधीच प्राप्त होत नाही. उलट ते नको त्या गोष्टीमध्ये अडकत जातात. आणि म्हणून मी या सर्व प्रापंचिक कर्मांपासून निवृत्त झालो. आत्मसुख हेच खरं आत्म्याचं स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचं शरीर आहे. आणि सर्व भोग ही मनोराज्ये आहेत हे समजून मी माझं प्रारब्ध भोगत इथे पडून राहिलो. ज्याला आपण खरं सुख मानतो ते सुख नसून दुःखच आहे. आणि ते दुःख आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात ढकलते. अज्ञानी मनुष्य याप्रमाणे आत्म्याखेरीज अन्य गोष्टीमध्ये सुख मानतो आणि हेच त्याचं दुर्दैव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.